या बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याचे, साळुंके मंजूळ बोलत सेवाने, शिकविता धनी वेगळाचे, कायम्या पामरे बोलावे उत्तरे, परी विश्वंभरे बोलाविले, साळुंगे मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाचे, तुका म्हणे त्याचे कोण जाणे कळा, वागवे पांगुळा पायावेन, साळुंगे मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाचे, विढाला विढाला पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांजया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, अदत्रय जननी देवाची ये. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील भगवंताच्या महिमेचं वर्णन करणारा, भगवंताचा अधिकार प्रगट करणारा, समर्पणात्मक भाव मांडणारा, चारचरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या माध्यमातून संयोजकांच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहातील आजच्या कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या ठिकाणी महाशिवरात्रीचं औचित्य साधून सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि अशा या सप्ताहातली ही आजची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवली. अनेक वर्षापासूनचा संयोजकांचा स्नेह आहे, जिव्हाळा आहे. आदरणीय हरिभक्तिपरायण सतीश
माने महाराज, त्यांच्याबरोबरची सर्व संयोजक मंडळी, यांच्या आपुलकीतून इथे येण्याचा योग मला प्राप्त होतोय. आणि यंदा एकादशी माझ्याकडं आली, कारण एकादशीची सेवा ही इतर सेवेप्रमाणेच पण पर्वणी म्हणून आपल्याकडे पाहिली जाते, स्वीकारली जाते. आणि महादेवाच्या चरणी एकादशीची सेवा समर्पण व्हावी या हेतूने आजची सेवा माझ्याकडं सोपवली. त्यात माझ्यासाठी आज आनंदाची, समाधानाची बाब अशी आहे की आमचे आदरणीय गिरवलीकर महाराज, त्यांचे चिरंजीव आज इथं उपस्थित आहेत. आमच्या बापूंबरोबर, वडिलांबरोबर त्यांनी वारी, परमार्थ, भजन केलेलं आहे. मी त्यांची अनेक कीर्तनं ऐकली, भजन ऐकलं. आपले तिरखेड्याचे महाराज महादेव महाराज आणि भीम महाराज हे दोघं अति स्नेहाचे आणि अति जिव्हाळ्याचे मित्र. आणि हे आमच्या सोलापूरच्या आदरणीय माईसाहेब यांच्या दिंडीमध्ये कायम चालत असायचे. मध्ये मागही मला महाराजांनी सांगितलं की चिरंजीव संगीताच्या परीक्षेमध्ये, शिक्षणामध्ये आहेत. माझा त्यांचा तसा परिचय आमच्या बापूंपेक्षा कमी, पण आमच्या वडिलांबरोबर त्यांचा खूप होता. मी त्यांची कीर्तनं समोर बसून ऐकली. त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव चालवतायत. खूप सुंदर सुरुवात केली, मी ऐकली. आणि हे पुढं समाधानकारक आहे. नाहीतर आता आमची पुढची पिढी यात येणं हे खूप अवघड व्हायला लागलं. पण इथलं संयोजक मंडळ सुद्धा सगळं तरुण आहे. तरुणांनी इथलं संयोजन हाती घेतलेलं आहे. गावामध्ये 4 सप्ताह होतात असं मला सांगितलं. कारण या गावामध्ये भाविक मंडळी, दानशूर मंडळी भरपूर आहेत. आणि त्यामुळे सप्ताह करणारी मंडळी कमी पडतात, पण देणारे कमी पडत नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 4-4 सप्ताह म्हणजे 3 महिन्याला 1 सप्ताह, वर्षातनं 1 सप्ताह करायचं म्हटलं की काल्यापर्यंत संयोजक एवढे ताणतणावात आलेले असतात. त्यांचं प्रत्येकाचं बोलणं चालू असतं आता पुढच्या वर्षी. परंतु इथं 4 सप्ताह या मंडळींकडून गावामध्ये साजरे केले जातात. याच्यावरून त्यांची परमार्थातली श्रद्धा आणि निष्ठा आणि गावातल्या मंडळींचं यातलं योगदान हे विचारात घ्यावं लागतं. त्यामध्ये दरवर्षी मी या शिवरात्रीच्या निमित्ताच्या सप्ताहामध्ये सेवेला येत असतो. यंदाही मला बोलावलं. या सेवेमध्ये देवाच्या महतीचं जे चिंतन पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये देवाची महती मांडलेली आहे. देव महती कशाला म्हणतात? देव महती कुणी मांडावी? देव महती कोणती मांडावी? देव महती का मांडावी? असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. यामध्ये संत महती आणि देव महती अशा 2 प्रकारात चिंतन पाहता येतं. विठ्ठल संत महतीचं लक्षण स्वतंत्र आहे आणि त्या पद्धतीनं देवमहतीचा सुद्धा विचार पाहावा लागतो. संत महती कळणं कठीण आहे, मांडणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. संत महती कळेल असं नाही म्हणून अधिकाराचा विचार मांडत असताना महाराज लक्षणा मांडतात. संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम. महाराजांनी लक्षण मांडलं. इथं शाब्दिकाचं काम नाही. यातलं थोडं स्पष्टीकरण देतो. इथला शाब्दिक याचा अर्थ बडबड करणारा नव्हे. आपला व्यवहारातला शाब्दिक वाचाळ बडबडी वेगळा आणि अभंगामध्ये जे शाब्दिक पद आहे
हे परोक्ष ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनं मांडलं जातं असं शास्त्र सांगतं. याला सुद्धा संत महती कळत नाही. मग कळते कोणाला? तुका मने अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे म्हटल्यामुळं चाल बदलली. मला म्हटल्यावर लक्षात आलं झालीये म्हणून मी लगेच बदलली. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, आपण त्या अधिकाराला पोहोचल्याशिवाय संत महती कळणार नाही. संत महती कळण्यासाठी पात्रता लागते. संत महती सांगण्यासाठी काय लागेल? कळायची असेल तर पात्रता आहे, सांगायला त्याच्या पुढची लक्षणं पाहावी लागते. चला, माझा आजचा विषय संत महती नाही, देव महतीचा विचार आपल्याला पाहायचा आहे. देवाला एक नाव आलेलं आहे भगवान. देवही म्हटलं जातं, भगवानही म्हटलं जातं. देव शब्दाचा अर्थ काय, भगवान शब्दाचा अर्थ काय? बघा, भगवान शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी मांडलेला आहे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. ज्ञानोबराय सांगतात, ही 6 गुण ज्याच्याकडे आहेत त्यांना षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताचे जाण. आता या 6 लक्षणेचा विस्तार आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. या प्रत्येकाला एक एक चरित्र, एक एक प्रमाण मांडलं की कीर्तन झालं. विठ्ठल भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवानीतिर्मतिर्मम. तत्र त्या ठिकाणी यश आहे.
जिथं जिथं कृष्ण परमात्मा आहे तिथं यश आहे, कारण यश हा त्याचा गुण आहे, यश ही त्याची महती आहे. आता देवाची महती या 6 गुणांच्या माध्यमातून आपल्याला विचारात घेता येते. पण मुळात देवाची महती मांडायची कोणती? स्वरूप महती का शक्तिरूप महती? स्वरूप महती शब्दाचा विषय होत नाही. शास्त्र त्याला अनिर्वचनीय म्हणतं. वाणीचा विषय होत नाही. वाणीने देव वर्णन करता येत नाही, कारण देव हा गुणातीत आहे. कबीर महाराजांनी ते लक्षण मांडलेलं आहे. रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया. कबीर महाराज सांगतात त्या देवाला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, गुण नाही. काही जण म्हणतील नाही 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 म्हणजे नाहीच का? देवाला रूप नाही, रंग नाही, नाही नाही म्हणजे नाहीच का? आहे, काय आहे? महाराजांनी त्याचं वर्णन केलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. तो सतरूप आहे, तो चिद्रूप आहे, तो आनंद रूप आहे. या परमात्म्याचं लक्षण आहे या पद्धतीनंही केलं आणि असा नाही असा नाही अशाही पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. मग देव हा गुणातीत असलेला गुणात येतो. गुणाला विटेवरी पितांबर धारे सुंदर. गुणामध्ये नसलेला. काही काही जण म्हणतात बघा, तुमच्या संगतीत आल्यापासून सुधारला हो. सुधारला म्हणजे काय? या गुणात आला. दुसरं काय? मग कोणत्या गुणात होता? 3 गुणाच्या पलीकडचा एक गुण आहे. आता तो गुण देवाचा नाही बरं का. देव सुद्धा 3 गुणाच्या पलीकडे आहे, पण त्याला संतांनी चौगुणा म्हटलंय. चेंडू चौगुणा, गाई गोपाळ या गवळणीमध्ये हा चौगुणाचा विषय महाराजांनी मांडला. देव चौगुणामध्ये राहतो, चौगुणाचा खेळ खेळतो, पण 3 गुणाच्या पलीकडे आहे. आपण 3 गुणात आलोय, पण 2 गुणातच असतो आपण, रजगुण आणि तमोगुण. काही जण म्हणतील अहो आम्ही कीर्तनात आहे, सत्वगुण सांगा. आम्ही कीर्तनात आहोत म्हणजे सत्वगुण आहे म्हणून आलोय का नाही? पण सत्वगुण म्हणून कीर्तनाला आलो असलो तरी आमचा सत्वगुण टिकलाय का? आमचं लक्ष कुठे आहे? घड्याळाकडं का मोबाईलकडं? आमचं लक्ष घराकडे का वस्तीवर आहे? आमचा हा गुण टिकत नाही, बाहेर जातो. गुणाच्या पलीकडे आमची अवस्था. आहोत आम्ही सत्वगुणाच्या वातावरणात आहोत, सत्वगुणात आहोत का प्रश्नचिन्ह आहे. विठ्ठल चला जास्त अवघड करत नाही, पुढे जाऊ आपण. देवाची महती पाहायची आहे. देव गुणामध्ये येतो तो सुद्धा महतीनेच. तुम्ही आम्ही दुःखामध्ये असताना देव येत नाही. तुम्ही आम्ही दुःखात असलो तर येणारे संत आहेत. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. पण देवाच्या येण्यातला कळवळा वेगळा आहे. महाराजांनी मांडलाय. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या
कडेचा प्रेम भाव. तुकोबरायांनी देवाची महती मांडलेली आहे. देवावर जर प्रेम केलं तर देव त्या प्रेमासाठी काय करतो याचा विचार मांडला. आपणाचे देव. आता देवाकडे देवत्वपणा आहे, तो सांभाळावा का पुन्हा गुरु व्हावं? आता समोर कॅमेरा आहे, त्यामुळं काळजीपूर्वक बोलावं लागणार आहे. याचा अर्थ इतर वेळी काळजी नसते असं नाही, पण चला ठीक आहे. देवाकडे देवपणा असताना सुद्धा गुरु होतो, याचं कारण काय? गुरूंची भेट घडवणं ही देवाची जबाबदारी आहे. बघा, विदुर काकांना कुणी उपदेश करावा याचं नियोजन कृष्ण परमात्म्याने वैकुंठाला जाण्या अगोदर केलं, मग वैकुंठाला गेले असं श्रीमद भागवत कथा सांगते. उद्धवाला सांगितलं, विदुर काकांची सोय केलीये. विदुर काकांना मैत्रेय मुनींकडे जाऊन उपदेश घेण्यासंदर्भाने नियोजन केलेलं आहे. कोणते गुरु भेटावे, केव्हा भेटावे ही जबाबदारी देवाची आहे. मग गुरूंकडे पाठवून गुरूंची भेट घडवून बोधबोधकत्वाचा व्यवहार यामध्ये वेळ जाईल म्हणून देव स्वतःच गुरु होतात आणि उपदेश करतात. हा देवाच्या प्रेमाचा महतीचा विचार आहे. काही जण म्हणतील कुणासाठी झाली, एखादं तर उदाहरण द्या की हो. एखादं उदाहरण द्यावं लागतं. शास्त्रात याला उपपत्ती म्हणतात. त्याशिवाय तो विषय पूर्ण होत नाही. चला, कुणासाठी झाले? अर्जुनासाठी झाले. अर्जुन भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात भक्त म्हणून देवाबरोबर संवाद साधताय, बोलताय. भगवद्गीतेचा पहिला अध्याय देवभक्ताचा संवाद आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 8व्या श्लोकापर्यंत देवभक्ताचा संवाद आहे. पण अर्जुनाने पुढं नातं बदललं. शिष्यस्तेहम शाधिमां त्वां प्रपन्नम. देवा, मी आत्तापासून तुमचा शिष्य झालो. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यश्रेयशान्निशितं गृहीतं मे. शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. या श्लोकाच्या अगोदर अर्जुन आणि देवभक्ताचं नातं आहे. पण या श्लोकानंतर मात्र दोघांचं नातं बदललं. देवाने बदललं का शिष्याने बदललं? आपण सुद्धा करतो असं. एखाद्या शिष्याने जर थोडं चुकलं म्हणून जर रागवले, ही तुमची माळ आणि तुमचा परमार्थ. आपण पण बदलतो नातं. अर्जुनाने नातं बदललं. देवभक्ताच्या नात्यातनं गुरु शिष्याच्या नात्याकडे अर्जुन आले. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकामध्ये भगवंतानी उपदेश करायला प्रारंभ केला. चिंतन अवघड करत नाही, पण माझा विचार चालू आहे की देव गुरु होऊन येतो याच्यासाठी हे उदाहरण. विठ्ठल गुरूंची भेट घडवून देण्याची जबाबदारी देवाचीच आहे. पण तरी सुद्धा देव गुरु होऊन येतो. आता कुणाला दुसऱ्या गुरूंकडे पाठवतो, कुणाला आपल्याकडे शिष्य म्हणून घेतो, हा पुन्हा अधिकाराचा विचार आहे. उद्धवाला स्वतःचा शिष्य केला. अर्जुनाला देवानी स्वतःचं शिष्यत्व दिलं. म्हणजे कुणाला स्वतःचा शिष्य करतो आणि कुणाला दुसऱ्याकडे पाठवतो, हा सुद्धा आपल्याला सूक्ष्म विचार पाहता येणार आहे. चला, देव महती मांडतोय. यातलं पहिलं लक्षण तो गुरु होतो. दुसरं लक्षण पडिये देहभाव. इथं स्वल्पविराम आहे. देव हा देह भावाला येतो.
केवळ देहाला येतो असं म्हटलं नाही, देह भावाला येतो, म्हणजे आमच्या सारख्या लौकिकात येतो. नाहीतर निवृत्तीनाथ देहाला येऊन सुद्धा वृत्तीवर नसायचे. देहभाव रहित अवस्था आहे. निवृत्तीनाथ हे देहामध्ये आले, पण कधीही वृत्तीवर थांबायचं नाही. मग कुठं जायचं? महाराजांनी लक्षण मांडलंय. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी, वृत्तीवर यायचं नाही, सुखाचे शेजारी. बघा, यात एक शंका माग पण मांडली आहे मी, आणखी मांडतो. सुखाच्या शेजारी असावं का सुखाचे शय्येवरी असावं? अभंग चुकलेला नाही बर का, मी शंका मांडली आहे फक्त. पुन्हा मांडतो. सुखाच्या शय्येवरी पहुडेन असावं का सुखाच्या शेजारी पहुडेन? घरी गेल्यानंतर गादीच्या शेजारी का गादीवर? आता कळेल. शय्या, मी गादी हा शब्द आपला वापरू नये देवाच्या ठिकाणी म्हणून मी वापरला नव्हता, पण कळण्यासाठी आपल्याला त्या शब्दाचा उपयोग करावा लागला. चला ठीक आहे, शेजारी नकोय, शय्येवरी हवंय. पण हे अध्यात्माचं लक्षण आहे. अध्यात्म सांगतं शय्येवरी, पण भक्तिशास्त्र सांगतं शेजारी. विठ्ठल बघा, देहभावावर न येणं, देहामध्ये येऊन सुद्धा ब्रह्मस्थितीत ब्रह्मभावात राहणं. महाराजांचा तसा एक अभंग आहे. स्वर ब्रह्मपुरी वास करणे अखंड, याला ब्रह्मस्थिती म्हणतात. मग देहभावाची स्थिती कोणती? एने सोसे मन झाले हावरी, एने सोसे मन झाले हावरी, महाराज लक्षणा मांडतात. ते परत येत नाही. निवृत्ती देह भावावर आल्याशिवाय देव तुम्हाला आम्हाला मदत करू शकत नाही. पडिये देहभाव दुसरं लक्षण, गुरु होतो पहिलं लक्षण, देहभावाला येतो दुसरं लक्षण, पुरवी वासना तिसरं लक्षण, देव वासना पूर्ण करतो. काही जण म्हणतील परमार्थात येऊन वासना घालवायची आहे का पूर्ण करायची आहे? घालवायची आहे. कारण आमच्या जन्म मरणाला वासनाच कारण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे.
एकनाथ महाराजांनी हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये विचार मांडला, जन्माला कारण वासना आहे, ती वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म मरण आहे. जन्म चुकवायचा असेल तर वासना संपावी लागते. वासना झोपल्यानंतर जाते का बेशुद्ध अवस्थेत, मेल्यानंतर जाते का वासनेच्या मागे धावल्यानंतर जाते? विठ्ठल 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 वासना यात उठत जात नाही. वासनेचं कारण संपल्याशिवाय वासना जात नाही. म्हणून महाराज एके ठिकाणी सांगतात, ब्रह्मरस गोडी तयासे फावले, वासना निमाले समूळ ज्याचे. वासना असं मूळ संपली पाहिजे तर परमार्थातला आनंद घेता येतो. आम्ही परमार्थात आहोत का परमार्थातल्या आनंदावर आहोत? व्यवहारातला आनंद कळेना, परमार्थातला कधी कळावा? व्यवहारातला सुद्धा आनंद आहे, जेवण पण आनंदानं केलं पाहिजे. यवनातलं फक्त पोट भरण्यासाठी जेवण आहे का? जेवण सुद्धा उदरभर ननो हे जाणी जे यज्ञ. यज्ञ बर यज्ञ सोडा हो, आनंदाचं माध्यम आहे हे तरी मानावं. जेवणातला आनंद, फिरण्यातला आनंद, राहण्यातला आनंद, व्यवहारातला आनंद कळेना, परमार्थातला कधी कळावा? चला ठीक आहे, जास्त विस्तार करत नाही. पहिलं चरण वेळेमध्ये संपवायचंय आणि म्हणून पुरवी वासना. वासना देव पूर्ण करतो, पण कोणती? दोन प्रकार मांडले वासनेमध्ये, सद्वासना असद्वासना. असद्वासनेत 3 प्रकार आहेत, विस्तारात वेळ खर्च करत नाही. पण सद्वासनेचा विचार मांडताना महाराज सांगतात, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, सांगतात, देवा माझी वासना पूर्ण करा. म्हणून देव वासना पूर्ण करायला अवताराला येतात. पुरवी वासना तिसरं लक्षण. चौथं लक्षण अंते ते आपणा पासी न्यावे, आपल्या जवळ नेतो. आता आपल्या जवळ नेणं प्रक्रिया वगैरे मोठं चिंतन आहे. मला वेळेत बसवायचंय त्यामुळं यात जास्त थांबत नाही या विषयाजवळ. पुढं जाऊ. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. आता याचा 2 प्रकारात विचार आहे. लौकिकातलं संकटही घालवतो आणि वृत्तीला सांभाळण्यासाठीही मागं पुढं थांबतो.
कारण भक्ताची वृत्ती सांभाळणं, भक्ताची भक्ती सांभाळणं ही जबाबदारी सुद्धा देवाचीच आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी तो मागं पुढं धावतो, मागं पुढं थांबतो. हा देवाच्या महतीचा विचार आहे. मी लक्षण मांडत असताना हे 5वं मांडलं, 6वं लक्षण मांडतो. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, हे 6वं लक्षण. वाट दावी कर धरून या 7वं लक्षण. आता यामध्ये योगक्षेम एवढंच पूर्ण करतो आणि मूळ चिंतनाकडे येतो. योग शब्दाचा अर्थ अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम शब्दाचा अर्थ त्या प्राप्ताचं रक्षण. विठ्ठल विठ्ठल बघा, आपण भक्तीमध्ये असताना आम्हाला भक्तीतच सांभाळणं ही देवाची जबाबदारी आहे. मुळात भक्ती अप्राप्त आहे. उपासना वेगळी, भक्ती वेगळी. आम्ही आत्ता करतोय त्याला आम्ही भक्ती म्हणतोय, शास्त्र त्याला भक्ती म्हणत नाही. शास्त्र म्हणण्यापेक्षा संत वाङ्मय त्याला भक्ती म्हणायला तयार आहे का? उत्तरे नाही. संत वाङ्मय कशाला भक्ती म्हणतं? अज्ञानानंतर जी घडते त्याला भक्ती म्हटलं जातं. अज्ञान आहे तोपर्यंत जो प्रयत्न आहे त्याला उपासना म्हणतात. आणि आम्ही आत्ता करतोय ती उपासना करतोय, भक्ती नव्हे. भक्ती वेगळी आहे, अज्ञानानंतरची आहे. म्हणून पहिल्यांदा गुरूंकडे जावं आणि मग भक्ती करावी. हा प्रवाह, ही परंपरा, ही लक्षणं आपल्या समोर मांडली. यामध्ये माझं चिंतन चालू आहे की देव महती आहे. बघा, देव आपल्याला सुद्धा काय करतो तुकोबारायांना हे चांगलं लक्षात आहे. देवाची महती काय आहे, देव भक्तासाठी काय करतो. वास्तविक पाहता आम्हाला देह दिला तोही देवानी दिला. बघा, फक्त दिलेला देह आणि भक्तीचा देह फरक आहे. सगळ्याला जो देह दिला तो ईश्वराने दिलेला आहे आणि वारकऱ्यांना जो दिलाय तो देवाने दिला. विठ्ठल आणि म्हणून आपण म्हणतो देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा भादिकेचा. देवानी देह दिला भजनाला, आम्ही वापरायला लागलो भोजनाला. आज एकादशी आहे त्यामुळं भोजनाची आठवण करून चालणार नाही. नाहीतरी आम्ही एकादशी कशी करतोय? फक्त फराळाचं खाणं. किती खोटं बोललं एकादशीला तरी चालतं. कुणाची किती निंदा केली एकादशी दिवशी तरी चालतं. कुणाचा कितीही तिरस्कार केला तरी चालतं. कुणाला कितीही शिव्या दिल्या तरी. इकडं शिवी माहिती आहे का? जाऊ द्या, रेकॉर्डिंग मधून नको जायला शिवी. एकादशी मांडत होतो मी. एकादशी आम्हाला लक्षात आली पाहिजे. एकादशीचा विषय हा खूप महत्त्वाचा असतो. मला संयोजकांना धन्यवाद सुरुवातीला द्यायचे होते पण बोलण्याच्या ओघात विसरून गेलो. कारण कीर्तन सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांना नमन करून आपण सुरुवात करताय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांचीच देण आहे म्हणून आपण कीर्तनाला उभारतोय, आपलं काही नाही. अहो, हे व्यासपीठ सांभाळण्याचं काम शिवरायांनी केलंय. आमची कीर्तनं, प्रवचनं, सप्ताह, मंदिरातले देव फक्त आणि फक्त शिवरायांमुळे जागेवर आहेत. नाहीतर आम्हाला आज कुठं जाऊन कसं दर्शन करावं लागलं असतं हे शब्दात मांडणं सुद्धा कठीण आहे. आम्ही आत्ता असा नमस्कार करतोय, गुडघ्यावर बसून दर्शन करावं लागलं असतं जर शिवराय झाले नसते तर.
इथल्या संयोजकांनी आम्हाला शिवरायांसमोर नतमस्तक व्हायला लावलं आणि मग कीर्तन करायला लावलेलं आहे. म्हणजे कीर्तन करण्या अगोदर प्रत्येक कीर्तनकाराला स्मरण झालं पाहिजे की आम्ही कुणामुळे आहोत. हे संयोजकांनी सांभाळलं म्हणून इथल्या सर्व संयोजकांचं अभिनंदन. विठ्ठला आपला विचार चालू होता तो म्हणजे आपल्याला देह दिला, सर्वांना दिलेला देह ईश्वराने दिलेला आहे आणि वारकऱ्यांना दिलेला देवानी. असा मी थोडा याचा वेगळा विचार मांडायला लागलो, कारण भजनाला अनुकूल देह हा देवाने दिला आणि नर देहाला येणं हे ईश्वराचं देणं आहे. ईश्वराने लक्ष नाही घातलं की कुठल्याही जन्माला जाणं आहे. मग त्यामध्ये जनावराचा जन्म असेल, पक्षाचा जन्म असेल, पशुचा असेल, कीटकांचा असेल, जारज, उद्भिज, स्वेदज, अंडज, अध्यात्मानं 4 प्रकार मांडले. यात कुठल्याही जन्माला जाईल. ईश्वरानं लक्ष दिलं की मनुष्य देहाला आणि देवानी लक्ष दिलं की वारकरी जन्माला. पण या देहात आलो तरी याच्यावर सत्ता कुणाची आहे? आमच्या सर्व देहावर, सर्व इंद्रियावर सत्ता कुणाची आहे? तर फक्त आणि फक्त त्याचीच आहे. म्हटलं तरी त्याची आहे, नाही म्हटलं तरी त्याचीच आहे. बघा, माईक आमच्या समोर असला तरी याला किती कमी करायचं आणि किती वाढवायचं हे काम कोणाचं आहे? संयोजकांचं आहे. काय एमईसीबीचं आहे? संयोजकाचं पण नाही आणि एमईसीबीचं पण नाही. हे कुणाचं आहे? ज्यांच्या हातात आता आम्हाला कीर्तनकारांना मिक्सरची बटणं माहीत झाली हो. गात्यातला अभंग पाठ नाही, पण मिक्सरची बटणं मात्र सगळी आम्ही इतोवरून सांगतो. एवढा अभ्यास झालाय सिस्टीमचा. जाऊ द्या, प्रवाह आहे, प्रवाहानुसार आम्ही पण राहतो, वागतो. चला, माझं चिंतन चालू आहे की याच्यावर जशी सत्ता त्यांची आहे तशी याच्यावर सत्ता त्याची आहे. पण त्याची असली तरी ती आम्हाला मान्य झाली पाहिजे. बघा, झाल्यानंतर जर मला एखाद्यानं म्हटलं, महाराज कीर्तन किती छान केलं, लगे आमची छाती फुगते. पण कीर्तन सुचवणारा तोय, प्रेरणा देणारा तोय, स्मरणात आणणारा तो आहे. हाच विचार तुकोबरायांनी आमच्या समोर मांडला. प्रस्तुत अभंगाचा पहिला
प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी महती मांडली. आपुलिया बळे नाही मी बोलत. मी हे जे बोलतोय त्या बोलण्यामाग कोण आहे सखा कृपावंत. याच्या पाठीमागे तो कृपावंत आहे, तो देव आहे आणि त्याच्यामुळे मी हे बोलतोय. हा समर्पणात्मक भाव तुकोबरायांनी व्यक्त केलेला, याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई, बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा दाजे, साळुंकी मंजोळ बोलत सेवाने, शिकविता धने वेगळाचे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण देव महतीचं लक्षण पाहत होतो. आपल्या इंद्रियावर, आपल्या देहावर, आपल्या वृत्तीवर सत्ता त्याची आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी माझं हे बोलणं माझं नसून या बोलण्याला लागणारं बळ हे देवाचं आहे, हा विचार आपल्या समोर मांडला. महाराजांनी त्याच्यासाठी दृष्टांत दिला साळुंकीचा. साळुंकी हा एक पक्षी आहे, त्याचा आवाज खूप गोड आहे, पण त्याला आवाज देताना देवानी गोड दिलाय. तसं आम्हाला सगळ्यालाच आवाज दिलाय, फक्त त्याला आकारात आणणं म्हणजे संगीत. आम्ही संगीत शिकतो म्हणजे नेमकं काय करतो? आवाज आला एक आकार देतो. हा चढत्या क्रमाने आकार जाऊ लागला की याला आरोह म्हटलं, आणि उतरत्या क्रमाने आला की अवरोह म्हटलं. आता त्या आवाजाला कुठं थांबवायचं, कुठं उचलायचं, कुठं स्थिर राहायचं, हा त्या रागावर म्हणा, प्रयत्नावर म्हणा किंवा विचारावर हा विषय अवलंबून आहे. आवाजाला आकार दिला की गाणं तयार होतं, आणि बोटाला हाताला आकार दिला की वादन तयार होतं. वादनामध्ये काय आहे? बोटाला आकार आहे, आणि तो आकार स्पष्ट करण्यासाठी माईकची गरज लागते. वादनामध्ये माईक हा काय आहे? त्या आकाराला व्यक्त बाहेर आणतो, तिथला आवाज सर्वांपर्यंत आणतो. बोटानं केलेल्या क्रियेला एक आकार आला. बोटाला जसा आकार तसा पायाला आकार आहे, तसा आवाजाला आकार आहे. पण याला जर आम्ही सात्विक चौकटीत आणलं तर त्याला भजन म्हणतात. पण हे भजन कुणामुळे? कायम्या पामरे बोलावे उत्तरे परिविश्वंभरे बोलाविले. तुकोबाराय सांगतात, बोलणं सुद्धा माझ्यासारख्याने बोलावं, मी पामर आहे. आता पामर शब्दाचा तात्विक अर्थ जीवाचे 4 प्रकार सांगितले, त्यातला एक आहे पामर. विषयी, जिज्ञासू आणि मुक्त हे जीवाचे प्रकार आहेत. ज्याला विषय कसले स्पर्श करत नाहीत त्याला मुक्त म्हणतात. जो विषयापासून बाजूला निघण्याचा प्रयत्न करू लागला त्याला जिज्ञासू म्हणतात. जो चौकटीत विषय सेवन करू लागला त्याला विषयी म्हणतात.
आणि ज्याला विषय कसे सेवन करावे हे माहीत नाही, स्वैराचारानं सेवन करतो, त्याला पामर म्हणतात. आता या चारींचा विस्तार खूप मोठा आहे, याला सप्रमाण आपल्याला मांडता येणार आहे. बघा, पटवून देतो. ज्याला तंबाखू माहीतच नाही त्याला मुक्त म्हणावं, दृष्टांतात बरं का. ज्यांना तंबाखू माहीत नाही त्यांना मुक्त म्हणावं. जो सोडण्याचा प्रयत्न करू लागला त्यांना साधक म्हणावं, जिज्ञासू म्हणावं. जो कीर्तन भजन मंदिर पाळतो, मंडपात तंबाखू खात नाही, मंदिरात तंबाखू खात नाही, भजनात कीर्तनात खात नाही, त्याला विषयी म्हणावं. आणि ज्याला भजन कीर्तन कळत नाही त्याला पामर म्हणावं. आता मी फक्त एका दृष्टीनं चिंतन पटवून दिलंय. तुकोबाराय सांगतात, असा मी पामर आहे, पण मला सुद्धा शास्त्रविचार मांडायला प्रवृत्त केलं. परे विश्वंभरे बोलाविले. विश्वंभर म्हणजे या जगाचा जो पालन पोषण करणारा आहे, त्यानं मला बोलायला प्रवृत्त केलं. कारण त्याचं महिमान कसं आहे, तुका म्हणे त्याचे कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायावे न. तुकोबाराय सांगतात, त्याची कळा काय जाणावी. आपण भगवद्गीतेच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या सुरुवातीला प्रार्थना म्हणतो. त्या प्रार्थनेमध्ये एक श्लोक आहे, मुकम करोति वाचालम. मुक्याला बोलायला लावतो, पंगुम लंगयते गिरीम. पांगळ्याला चालायला लावतो. ही महती त्याची आहे. आणि म्हणून मला सुद्धा बोलायला त्यानं लावलं. माझ्या बोलण्याला बळ कुणाचे, आपुलिया बळे नाही मी बोलत. यातून एक संदेश दिलेला आहे, कर्म करा पण त्याला समर्पण करून करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. जय जय तुकाराम 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 तुकाराम. हॅलो हरिभक्ती परायण महाराज आणि हरिभक्ती परायण सागर महाराज. रनामा रनामा